येथील इजिमा 61 रस्ता ते बामनपट्टी आसबे वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता माझ्या आमदार फंडातून मंजूर केला व त्या रस्त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आता या कामाची सुरुवात होते। आज त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं। या कार्यक्रमाला उपस्थित हरिदादा गायकवाड, उमेश मोरे, संचालक विठ्ठल कारखाना, राजाभाऊ गायकवाड, माजी उपसरपंच, श्रीनिवास बनसोडे, सोसायटीचे चेअरमन अनिल गायकवाड, लखन असल, विजय असल आणि उपस्थित सर्व तळेगावातील ग्रामस्थ। माझ्याकडे एक 2 महिन्यापूर्वी हरिदादा वाघ पालवण आमचा कुठे गेला, हा, एक 100-150 लोक घेऊन आला। भाऊ म्हणला हा रस्ता झालाच पाहिजे। आणि मग पंढरपूरच्या 17 गावामधून 16 गावाचं जर लीड एकत्र केलं तरी सुद्धा ते 800 वर जाते। आणि एकट्या चळ्यानं मला 1200 मताचं लीड दिलं। त्याच्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा चळ्याला झुकतं माप देऊ ही भूमिका मी पहिल्यापासून ठेवली। आणि शासनाकडे निधीची कमतरता होती। लाडक्या बहिणीमुळं सरकारची तिजोरी वर खाली होत होती, त्यामुळे विकासाला निधी नव्हता। नंतर पूर परिस्थिती दादा आली। 100 वर्षात पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला। आणि त्याही परिस्थितीमध्ये सरकारकडे जवळजवळ 41,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई द्यावी लागली। मग माझ्यासमोर प्रश्न होता की मी पहिलवानाला सांगितलं होतं मला आमदार फंड 5 कोटी रुपये आहे म्हणलं, आणि आता आपण चळ्याला काहीतरी दिलं पाहिजे। 150 गावचा आमदार, सगळीच गावं आमदार फंड मागत होती, परंतु ताबडतोब 50 लाख रुपये मंजूर केले आणि तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून टाकला। आता म्हणलं राहिलेले 4.5 कोटी 150 गावात वाटू आपण। कोंढरकीची लोक आली, त्यांची मागणी एकच की कोंढरकी ते चळे हा रस्ता झाला पाहिजे। मी त्या कोंढरकीत मत मागायला दादा गेलो नव्हतो, माझी बायको गेली होती। त्या बायकांचं कसं असतं तुम्हाला माहित आहे, ती सारखं डोकं खायची की चळे ते कोंढरकी रस्ता झाला पाहिजे। आणि तुम्ही मतं मागायला आला नव्हता, मी मतं मागायला गेले होते। आम्ही मतं मागितल्यामुळे तुम्ही आमदार झालाय, म्हणून चळे ते कोंढरकी या रस्त्याला पुन्हा आमदार फंडातून 20 लाख रुपये मंजूर केले। तेही काम आता झालेलं आहे। आणि मी आमदार होण्याच्या अगोदर हरिदादांनी माझ्याकडे मागणी केली होती की चळे ते सुस्ते रस्ता हा झाला पाहिजे। आणि त्यानंतर मग मी दादांना सांगितलं की दादा मला एकनाथ शिंदे साहेबांनी, मी त्यांच्यावर 35 वर्ष काम केल्यामुळे ते मुख्यमंत्री होते आणि आमदार नसलो तरी बी मला निधी मिळत होता। मग त्या रस्त्यासाठी आपण 30 लाख रुपये मंजूर केले आणि ते काम आज पूर्ण झालं। त्याचाही लोकार्पण झाला असं मी आज जाहीर करतो। आता दादा आपण 1 कोटी रुपयाचा निधी हा चळे गावासाठी दिला आणि अधिक जास्त काय बोलणार नाही मी। पुढचा ज्यावेळी कार्यक्रम होईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल। अजून किमान आपण 1 कोटी ते 1.5 कोटीचा निधी हा चळे गावासाठी मंजूर केलेला आहे। कागद आला की तुमच्या हातात त्याची प्रमाण देतो।
आणि अशा पद्धतीनं पंढरपूरचा सुपुत्र असल्यावर, पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र असला तर आपली 17 गावं फार महत्वाची आहेत. मोहोळची 104 गावं, पंढरपूरची 17 गावं आणि उत्तर सोलापूरची 24 गावं आणि मोहोळ शहर असा मिळून हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ तयार झाला. त्याच्यामुळे मी निवडणुकीला मोहोळमधून जरी उभारलो तर माझ्याकडे ह्या 17 गावाची शिदोरी होती. या 17 गावाच्या शिदोरीवरती तिकडे मी मोहोळमध्ये लढत होतो आणि मला चांगल्या पद्धतीनं चळेकरांनी सांभाळून घेतलं. काही बाकीच्या गावामध्ये वर खाली झालं तरी सुद्धा ती गावं सगळी आपलीच आहेत, आपल्या तालुक्यातली आहेत. तिथं सुद्धा दादा निधीच्या बाबतीमध्ये मी कुठेही कमी पडणार नाही. पण सगळ्याला मला 1 नंबर प्राधान्य द्यावं लागेल, कारण आकडा 1200 मताचा आहे. हा, त्याच्यामुळं ज्या वेळेला उद्या लोक तुम्हाला विचारतील, हरिदादा आमदार काय चळ्यालाच निधी देतो काय, तर त्याला सांगा की चळ्यानं 1200चं लीड दिले आणि तुम्ही आमदाराला पाडायचं काम केलं तरी सुद्धा मी कुठलाही द्वेषभाव ठेवणार नाही. त्याही गावामध्ये आपण निधी देणार. आपल्याला एक 5-6 गावातून फक्त लीड कमी पडलं, नाहीतर आपल्याला नेपदगावनं लीड दिलं, आपल्याला उजवाडीनं लीड दिलं, आपल्याला कोंडरकीनं लीड दिलं, आपल्याला आंब्यानं लीड दिलं. फक्त तुमचा आकडा मोठा आहे, 1200 मताचा एकट्या चढ्याचा आकडा आहे. आणि बाकीची मला 2000चं लीड मिळालं 17 गावात, 2200. हा, त्या 2200 मध्ये ती सगळी हजारात आहेत. 16 गावं, 5-6 गावाचं लीड बी नाही आपल्याला, पण चळ्याचं लीड मोठं होतं. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता हा विचार करत होता की माझ्या काळामध्ये चळ्यातले सर्व प्रश्न हे सुटले पाहिजेत, जास्तीत जास्त चळ्याचा विकास झाला पाहिजे आणि मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठंच कमी पडणार नाही. जे जे हरिदादा आपण सांगाल, आता आपण येणाऱ्या काळामध्ये आता इकडे तुम्ही रस्त्याच्या इकडे कार्यक्रम घेतलाय, पण पुढचा कार्यक्रम हा तुम्ही गावात घ्या. आणि हा आमदार काय करतोय, तुम्ही आमच्याकडे मागणी काय करताय आणि गावाचा विकास कशा पद्धतीने होतोय, ह्या गोष्टीचा उलगडा हा गावकऱ्यासमोर झाला पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती आहे. आता इकडं भूमिपूजन असल्यामुळं ठीक आहे, आपण एक शेवटच्या कोपऱ्यामध्ये पोचलो पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण इथं घेतला. लवकरच आपण आचारसंहिता संपून जाऊ द्या जिल्हा परिषदेची, एक मोठा कार्यक्रम घेऊन आणि निधी आपण काय आणला त्याची घोषणा सुद्धा मी तिथं करेन. त्याचेही टेंडर मी करायला सांगितलेले आहेत, जेणेकरून चळ्यामधला आपला शेतकरी सुखी समृद्ध राहायला पाहिजे. चंद्रभागाची नदी आपल्या चळ्याला वळसा मारून गेलेली आहे. आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कमतरता नाही, परंतु आपल्याकडे पायाभूत सुविधा ह्या फार कमी आहेत. ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळी आपल्या शेतकऱ्यांचे अतोनात हाल होतात. जसं ह्या रस्त्याची अवस्था होती तशीच अवस्था ही चळे ते सुस्ते रस्त्याची होती, तशीच अवस्था ही चळे ते कोंडरकी रस्त्याची होती. आणि तेही दादा मी माझ्याकडे मी जशी माझ्याकडे निवेदन येत आहे तसं मी दादा पहिल्यांदा निधी आपल्या भागाला वितरित करून, उद्याच्याला तुम्ही म्हणलं पाहिजे की पंढरपूरचा सुपुत्र आपण मोहोळचा आमदार केला, पण त्यानं सगळा बॅकलॉग भरून काढला, कुठेही काम कमी केलं नाही. सगळीकडे जे सांगल तिथे कामं आपल्या आमदारांना मार्गी लावली. शेवटी कसं आहे दादा, ठीक आहे मोहोळने आपल्याला 28,000 लीड दिली, तिथं सुद्धा आपण मोहोळला निधीच्या बाबतीत कमी पडत नाही. उत्तर सोलापूरने आपल्याला 450 मताचं लीड दिलंय आणि आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या 17 गावांनी 2200 मताचं लीड दिलं. पण मी शेवटी एक मत सुद्धा महत्वाचं आहे, कारण एका मतानं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पडलंय. त्यामुळे मताचं मोल हे फार मोठं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये चळ्या गावाच्या विकासासाठी चळे गावाचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे, अशा पद्धतीचा निधी माझ्या मागे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे दादा. शिवसेनेचे 14 मंत्री तिथं आहेत, मला निधी कुठं कमी पडू देत नाहीत. आता अजितदादा बी आपल्या बरोबर आहेत, उमेशदादा माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे दादानी त्या दिवशी वडाळ्यामध्ये आश्वासन दिले की आमदार साहेब तुम्ही तुमचं शारीरिक फक्त वजन बघा,
बाकी तुमचं राजकीय वजन वाढवायची जबाबदारी ही अजित पवारांची आहे म्हणजे. त्यामुळे अजितदादा सुद्धा शब्दाला पक्का असणारा माणूस आहे. आपल्याला आता इकडे एक उपमुख्यमंत्री आहेत, इकडे एक उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आपल्याला निधीची कमतरता पडणार नाही. जे जे कामं असतील ते कामं प्राधान्यानं आपण मार्गी लावू. आपण उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि खास करून हरिदादांच्या मागणीचा पुरावा, आमच्या पैलवानच्या मागणीचा पुरावा व पाठपुरावा हा प्रचंड असल्यामुळं आज आपले 3 रस्ते झालेले आहेत. उर्वरित रस्ते हे येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणानं मार्गी लावू असा शब्द मी आपल्याला चळेकरांना देतो आणि मी आपली रजा घेतो.